तर भाई नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग. आणि आज आम्ही आलो आहे भाई पालीच्या खंडोबाला. तर आम्ही तर येतच असतो. आम्ही पहिल्यांदा आल्याच पालीच्या खंडोबाला. तर आता आज जातो आहे भाई. चल ना, खंडोबाला गेलं आहे कधी? तर खंडोबा पहिल्यांदा चाललो आहे मी तर चल मग तुला दाखवतो आमचा भाई पालीचा खंडोबा. आज जाऊ आणि मस्त बोलू आता. तर भाई जस्ट आम्ही पाया पडलोय आणि आतमध्ये मंदिराचं काय बोलतो, अलाउड नाही. हां, शूट करायला अलाउड नाही. तर इथे बाहेर येऊन आत्ता मी आलोय. तुला माहिती आहे भाई सोन्याची जेजुरी का बोलतात? येस, सगळं भाई सोन्यासारखंच आहे. नुसतं पिवळं सोन्यासारखी माणसं. जय मल्हार, जय मल्हार. काय खरं नाही भाई आज. जय मल्हार. येळकोट सदानंदाचा विजय असून आहे. येळकोट. अच्छा, सदानंदाचा येळकोट असं बोलायचं असतं. तर मी जेव्हा लहानपणी इथे यायचो तेव्हा इथे ना ही खोबरं आहेत तिथे खालती तेव्हा तेव्हा बाहेरून ना जेव्हा आपण ते घेतो ना. थांबा एक दिसतं ना व्यवस्थित दिसतं. हां, जसं तोंडावर येऊ नको ना, भीती वाटते. अरे ते क्लोज नाही गेलं, आवाज पण नीट नाही ना. हां, तर मग मी सांगत होतो की जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा मी ते यायचो तेव्हा ते खोबरे असायचं. ते वरती जागो ते वरती वाईटवालं मध्ये ते गॅप आहे. हा गॅप आहे मध्ये. हां, फिरावं. तर असं बोलायचे त्यावेळेस की त्या ह्याच्यात गेलं ना खोबऱ्याचं ते वाटे ते आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं ते सांगायचे. माझा प्रत्येक वेळेस गेला पण काय पूर्ण नाही. झालं ना भाई. एवढं चांगलं आपण आता आहे स्टेजवर. हळूहळू आता सेटल होणार. लगेच कसं मिळणार? ऍक्च्युली हळूहळू मिळणार. बरोबर. तर आता आम्ही तू तिथे एक टाक भाई, म्हणजे मी तू एक टाकलं की आता एक नारळच बाहेर तुमचं खोबरं घ्या तुम्हाला परत. नाही, तुमचं खोबरं घ्या, आम्ही नारळच फेकून मारतो. तसं काहीतरी होईल. तर भाई येतो टीका कुठे गेला? मर्ज डोकं आपट खाली. डोकं आपट म्हणजे लगेच लागेल. जाऊ दे. तर भाई जस्ट आमचं आता पाया वगैरे सगळं पडून चालेल आणि आता जरा वेळा मी शांत बसीन. आता मंदिरात आल्यावर शांत नाही बसला मग काहीच केलं. बरोबर ना? बरोबर. कुठे बसायचं? मंदिरात. हां, चला कुठला तरी कोपरा पकडा आणि तिकडे का बसायचं. बसायचं भालदुरी नाही पाहिजे. अजिबात नाही. हां, आवडणार पण नाही त्यांना. तर असं सगळं आहे भाई. आणि मी खूप लहान असल्यापासून या मंदिरात येतो आहे. म्हणजे आमचं कुलदैवतच आहे त्याच्यामुळे खंडोबा. तर लहानपणापासून आम्ही इथे येतो आहे. तर लहानपणापासून इथे मी येऊन जागरणं बघितली आहेत किंवा आमच्या घरातले पण कधी जागरण इथे घातलेत. तर ते बघायला काय बोलतो त्या गोष्टींचा फील घ्यायला ना जाम मजा येते. तसे सगळे ते एकत्र वाघ्या मुरळी असतात, ते नाचत असतात किंवा ते बोलतात आणि ती पूजा जी चालू असते त्यात भाई कमाल फील आहे. आत्ता मला वाटतं कदाचित तिकडे पण एक चालू आहे वाटतं. जर तिथे शूट करायला मिळालं तर ते पण आता शूट करीन. पण त्याआधी आम्ही जरा निवांत शांत बसीन आणि माझे जरा 2-3 फोटो काढतो काय प्लीज? त्यांच्या भक्तीमुळे इथं खाली देव आलेला आहे. त्यांच्या भक्तीमुळे पालायच्या ती सासरवशीन होती. अच्छा. ती सासरवण होती म्हणून ना तिथं गेले. हां, तिला सासू सासरा म्हणायची ननंद एकटी कुठं जाती या, हां, काय केलं पाहिजे काय नाही. मग हिच्याबरोबर देव गेला. मग तिला इतका त्रास होता, काय नको तेवढा होता. म्हणून शना देव खाली आले. पालाय आता तुला काय मागणं मागायची ती मागतं. पालाय म्हणली मला काही नको,
तुझ्या आधी माझं दर्शन म्हणताना तिनं त्या उंबऱ्याबरोबर समाधी घेतलेली आहे. कुठे तिथे इथं आतमध्ये आतमध्ये ना? हां त्याला मला एवढंच माहिती आहे. हां. पण आतापर्यंत तुम्ही आता एवढं वर्ष आहे इथे तर आहे तू की, पण आता माझ्या आधी कितीतरी नाही नाही तसं नाही, तुम्हाला असं काय अनुभव आला का कधी मंदिरातला? आता मंदिरातला म्हणजे जागती जो खंडोरा आहे तो. हा मग तेच त्यांचा कधी काय अनुभव आला का तुम्हाला? मग आता आम्हाला अनुभव येतोच की त्याची सेवा करतोय म्हणल्यावर आम्ही त्याच खातोय करून. त्यातला एखादा कोणता आला का? एखादा अनुभव सांगाल का? आता अनुभव म्हणजे काय, आपल्याला काय ही होय ना की दगा देतोच की त्यो कुठले बी रूपान. मग खंडोबाचा खंडोरा आहे तो, कुणीकडे घाला करतो कळत नाही ते. समद्याला समान धरतो तो. हो सगळ्यांना सारखंच, समद्याला सारखंच, कोण वर नाही कोण खाली नाही. कोण वर नाही कोण खाली नाही. बरं. त्याची त्याला लय अनुभव आहे. आम्हाला अनुभव म्हणजे असा आहे, आम्ही जर काय करणार सवरणार तर आम्हाला भरपूर दाखला देतो. मग त्याचं करावंच लागतं. बरोबर, आणि ते केलंच पाहिजे. जागरण गोंधळ हे करावंच लागतं. हो आता मला माझं बालक थकलेत, सकाळी येऊन वाजवून जाते ती फक्त सकाळी आरती. त्याच्यानंतर परत करत नाही. दुपारी एक 12ला असते, एक संध्याकाळी. संध्याकाळचं काय आणि दुपारी काय त्यांना निभत नाही. 3 रुपये रोजापासून या खंडोबाची दुपारती केली ते. 3 रुपयापासून? 3 रुपयापासून. काय बोलता? तर हो 3 रुपयापासून. त्यातला आम्हाला इथं पगार किती आहे? 500 रुपये फक्त. पण आम्ही ती जाणत नाही आम्हाला 500 रुपये पगार आहे म्हणून. कधी ते कमी नाही पडलं कुठली? कधी कमी पाडूनच दिलं नाही ना त्यानं. मग पगार म्हणायचं काय, ते देतोय पगार ना कुठून. त्याची सेवा करतोय, येते भावी बघते त्याची बी सेवा करतोय. बरोबर. अनुभव आम्हाला भरपूर आहे बाबा तो. आणि कधी आम्हाला हाय हाय नाही नाही केलं नाही. भरपूर तो खायला देतोय, कपडा लत्ता देतोय, सारं बघतोय. आणखीन कुठलाही बघणार आहे. नोकरी जरी असलं तरी नोकरदाराला किती लागतं. बरोबर. पण त्यानं आम्हाला कधी डगगून दिलं नाही. बरोबर. तुमचं गाव कोणचं? उसेसावळी. होय. होय. बरं वाटलं बोलून तुमच्याशी. नाही खरंच धन्यवाद, तुम्ही एवढं सगळं चांगलं सांगितलं. हो मग आता हे कसं चांगलं सांगितलं हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं ना, कळलं का? त्यासाठी तो बोलवतो व्हिडिओ घ्यायला. कळलं? हां तुमचं नाव तर सांगा. नाव सांगायचं राहिलं. माझं नाव सुभद्रा भैरू जाधव. अच्छा ओके. अजून काय? धन्यवाद. हा उडणार नाही कशात न उठणार? ते बांधले की बॅगेत ठेवायचं. भाई घरी भंडारा घेऊन चाललाय. काय खरं नाही. काय करणार घरी जाऊन? कोणाला वाटणार? सगळ्यांना. आणि सगळ्यांना लावून फास फास फुसफुस फास काय बोलतो? पिवळा करून टाकणार. तर भाई अशा प्रकारे आम्ही निघालो. आता गाडी काय का इथे गाडी आता. तर अशा प्रकारे आजींशी जरा बोललो आणि त्यानंतर आम्ही आता इथून निघालोय. खूप गरम होते. इथून आधी बाहेर पडीन, काहीतरी थंडसं पिऊया. हां जरा फ्रेश होईल, रिफ्रेश होऊ आपण जरा. हां आधी आपली गाडी शोधूया. गाडी आपली चोरली बिरली नसेल ना भाई? का चोरतील? आपली गाडी चोरायला. हा भाई बस एवढाच कॉन्फिडन्स पाहिजे. आणि गाडी काय भाई गाडी अरे भाई इथे लावलेली आपण इथे लावले. समोर गाडी आली म्हणून जरा गाडी फाटली. सॉरी हो गाडी फाटली. वा वा तुझी कॉमेडी आहे ना. इथे ठेवता काय तुम्ही पण? इथेच राहा. चला गाडू इथंच गाडू. सकाळी तुम्ही बघितलं असेल की जसं आम्ही पालीला खंडोबाला गेलेलो आणि त्यानंतर मी माझ्या मम्मीच्या गावी गेलो आणि तिथे शूट नाही केलं कारण थोडंसं फॅमिली गोष्टी असतात. तर तिथे मी कॅमेरा नाही काढला. तर हे सगळं जाऊ दे. हे सगळं बोललो झालं. पण घरी मला तिथे बोलत होते मम्मीच्या इथे की जेव, किंवा माझ्या घरी फोन केला की जेव. ह्या माणसाला भाई जाईल तिथे चायनीज खायचं असतं. ह्याच्या हट्टापायी आम्ही घरी खोटं सांगितलं. आता मला माहिती आहे घरचे व्हिडिओ बघणार, पण ह्या एका माणसासाठी याच्या आवडीसाठी आम्ही आता आलो चायनीज खायला. इथे याने मागवलं आहे ट्रिपल शेजवान राईस भाई 1/2. तर असं सगळं आहे. आणि मला आता त्याला आल्यावर प्रश्न विचारायचा की का. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे की सगळीकडे जाऊन चायनीज का.
कारण मला आवडतं टेस्ट करायला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काय बोलतात वेगवेगळ्या ठिकाणी सगळं टेस्ट करायला आवडतं कसं चायनीज बनतं किंवा काय कारण मला भविष्यात स्वतःचं फूडचं ओपन करायचं आहे सो मला आवडतं सगळ्या ठिकाणी टेस्ट करायला दॅट्स इट. ह्या भापावगिरीच्या पायात मी घरी शिव्या खाणार आहे. घरी जेव्हा व्हिडिओ बघणार बोलणार की तुम्हाला घरी जेवण बनवलेलं. बोल. घरचं जेवण इज हां वन ऑफ द नेक्स्ट नाही 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 होते ती सावरा सावरी. अरे नाही सावरण नाही नेक्स्ट लेवल असतं पण जर आपल्याला भविष्यात काय बोलतात ह्या रेसमध्ये उतरायचं आहे हां तर मग ह्या रेसमध्ये कसं चालतं कसं काय चालतं वगैरे ते सगळं बघण्यासाठी आपल्याला करायलाच लागतं ऑब्विसली. हे गोष्टीवर फक्त मला एकच सांगायचे बनवायचे 1000 धंदे बनवायचे 1000 धंदे ते बाकी काय नाही आहे. असं सगळं आहे. आता आलंय आमचं काय ते आलंय. खा बाई खा पोट भरून खा. पोट भरून हे खा आणि घरी जाऊन आपण शिव्या खाऊ. खा आता. शिवाय तर काय रोजच शिव्या खायचेत. कम टू चला चला बाय. एकदा इथे बोल आणि बोल थांब जरा. राहू तिकडे गुगल पे बोल. गुगल पे नाही गुगल पे बोल. एकदा बोल ना गुगल पे. गुगल पे बोल. बगुल पे हा बगुल पे भगुल पे काय गुगल पे बोल. गुगल पे बोल. बोल गबत काय करू नकोस तू. बोल तर एकदा गुगल पे. बगुल पे भगुल नाही बगुल पे नाही येत मला. गुगल पे बोल. गु नाही गबत बोल तर मी शिकवतो ना. गु बगुल पे भगुल नाही. नाही येत म्हणाले. मग मी आहे ना मी शिकवायला ना. काय शिकत मी नाही हसत. मी नाही हसत. बोल मी नाही हसत. बोल त्यात नको करूच ग बस. पण बोल तर गुगल पे. मी हसत नाही अजिबात नाही हसत. बोल गुगल पे. बोल एकदा गुगल पे. नाही येत म्हणायला. अगं पण मी शिकवतो ना मी हसत नाही. बोलो ना तुला. बोल काय गुगल पे. बगुल पे डेंजर. विचार तुला काय प्रश्न विचारायचा होता मला. विचार काय. रडत होतास तू. कोण तू कधी लहानपणी मग काय बेदम मार खाल्लाय तर का सांगायचं तुला. हे बघ आपण जर याचा व्हिडिओ टाकला ना तर आपल्याला मिलियन व्ह्यूज येणार. मिलियन करोडो लोक आपला असा व्हिडिओ बघणार. होय हा मग तू फेमस होणार. कशाला यातल्या बोलण्यानं मग यातल्या बोलण्यानं फेमस होतो माणूस. मग जबरदस्त फेमस होणार. अगं खरं तर बोलणार असली आजी म्हणजे आजी एकदम जबरदस्तच. बोला एकदा काय आपण जेव्हा लास्ट टाइमचा जेव्हा व्हिडिओ केला ना त्या व्हिडिओवर लोकांच्या कमेंट होत्या आजी आजी आजी. मग जास्ती पैसे भेटले पाहिजे. मग पैसे मिळणार ना बाय. मिळणार ना बरोबर. पैसे मिळणार पण मी मला ठेवणार तुला नाही देणार. मला नकोच आहे. हा, पैसे पण घेणार इथली जमीन पण घेणार घर पण घेणार सगळी प्रॉपर्टी मीच घेणार. सगळं सगळं देते तुझ्या नावावर करून. ही वाटलं तर ही बी घर घेत तुझ्या नावावर. घेणारच आहे मी. हा सोन्याची चेन बिन ठुशा बिशा सगळं सगळं डोरलं बिरलं सगळं. दूरलं कसं माझ्याकडे आता. पण जेवढं केवढं आहे ते सगळं सोनं ठेवलंय ना तिजोरीत सगळं माझं घेऊनच जातो. एकदा गळ्यात घातलं नसतं. सांगतोय ग पण घेऊन जातो सगळं. जा हा भीती नाही वाटत. हा भीती नाही वाटत का. नातवान नेले कशाच बे वाटते. मग दे हा दे. चल देते. नको जा 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 बघ द्या भाय नको मला काय. बघ नजरेची भावली वाटते. नजरेची भावली नाही वाटत. काही बावली म्हणतोय तू. होय बघितलं कोपऱ्याला उभी असते ना ती लटकवतात ती दरवाजात. ती वाली बावली बोलतोय मला तू. होय रे हा कशाला तिला तसं मग बोलतो. काय म्हणून काही बोलतो मला नेहमी. ए तसं नाही बोलायचं. मग कसं बोलायचं कसं बोलायचं ते तर सांग. तसं नाही चांगल्या गोष्टी प्रेमानं बोलावे. प्रेमाने म्हणजे कसं एक आली आहे काल्या बावले प्रेमाने बोलावं. आधी याला काय बोलायला मी कुठला गोरा आहे.
सगळी पाहिली वाटतात. चल जातो मी आता, एडिट मला करू दे ब्लॉग माझा. का तुम्ही त्याच्याला बोला लाईक शेअर सबस्क्राईब बोला. नाही निघतो परवा. लाईक शेअर सबस्क्राईब बोला. काय लाईक शेअर सबस्क्राईब. नाही बाबा येत मला लाईक तर बोला. लाईक बोला. लाईक लाईट लाईक नाही येत आई तर मला. बोलून तर बघा. बोल, चुकणार नाही, बरोबर एवढंच बोल की व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवा. बोला. तुमच्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ तुमच्या मित्रांनी पाठवा. ये बा. एकदम लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका भाई, एकदम राडा. आज मी व्हिडिओमध्ये सांगत होतो की जर त्याला मी बोललो की मी जर लग्न केलं तर आज पालीच्या खंडोबाला कसं वेगवेगळी लोक आलेली लग्न झाले, तर मी त्याला बोललो की तसं मी पण एक दिवस येणार आहे ती, आणि मी उभा राहणार असा हाफ कुर्ता घातलेला असणार जोडीनं. जोडीने सांगितलंच का खंडोबा? मग होणार आता ते. तू इथे सांग की तुला कशी नाचून पाहिजे. जर कोणी व्हिडिओ बघितला आणि कोणाला मी आवडलं, तुला नाचून पाहिजे तर कशी पाहिजे? चांगली दिसायला सुंदर असावी. माझ्यासारखी. त्याच्यासारखी नाही, गौरी पाना. आणि तू काल्या कावण्या. आणि काय तिची जास्त प्रॉपर्टी असावी, लय पैसा असावा. नाही नाही तसलं नसावं. मग काय पाहिजे? साधी साधी एकदम गरीब गरीब, साधी सिंपल गरीब गाय. गरीब गाय. आणि मी काय मार्का रेडा मग? ती गरीब गाय आणि मी रेडा होय. आहे. मग कशी पाहिजे? अरे चांगली असावी. नको मला लग्नच नको, जाऊ दे. येडायची चला, लगीन नाही म्हटल्यावर तुला काय पाहिजे? मी नाहीच करणार आहे लग्न. हा तू ते बघ, चालणार नाही तसलं. मी हनुमानाचा भक्त आहे. हा हनुमंतांचा बघतोय. तुला माहित नाही? बिगर लग्नाचा म्हणतो राहतो मी. हा, हनुमानाचा भक्त आहे. I just want some photos. 100 रुपये लागतील. का बोलतो? सांगू नको कोणाला. स्वस्त आहे मी. स्वस्त आहे तू की फोटो? फोटो फोटो हा. फोटो काढायचे.